तर रामकृष्ण रे मंडळी, कशा आहात? मस्त मजेत ना? तर आता तुम्ही विचार करत असाल इकडे काय चालू गुढी वगैरे रांगोळी, तर विषय काय आहे? तर विषय मित्रांनो असा आहे की आपल्या घरी आज ना दिंडी येणार आहे, म्हणून हे सगळं सजावट चालू आहे. तर दरवर्षी त्र्यंबकेश्वरची निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा असते ना, त्या यात्रेला वारकरी जात असतात आणि त्यांच्या जेवणाचं सौभाग्य आपल्याला लाभलंय मित्रांनो. आणि इकडे आईचं चालू होते भाकरी वगैरे बघा. मग आम्ही दोन्ही भाऊन गावात निघालो होतो, कारण की थोडासा बाजार आणायचा होता. मला चला बाजार वगैरे घेऊन, मग बाजार वगैरे परत घेऊन परत घरी आलो. इकडे आलो आणि आईचं इकडे चालू होतं रांगोळी काढायचं. म्हणलं मग चला मी पण थोडीशी मदत करू लागतो. रांगोळी वगैरे काढला, रांगोळी वगैरे काढून झाली. त्याच्यानंतर आम्ही ना भाजी बनवायला सुरुवात केली. म्हणलं भाजी बनवायची राहिली आणि आज भाजी ना तुमचा भाऊ बनवणार. म्हणलं आज आईला म्हणलं तू फक्त आहे ना सांगत राहिलं काय काय टाकायचं. आज मला एकच नंबर भाजी बनवतो, सगळे असे बोट चाटत राहतील. भाजी वगैरे बनवत झाली. भावाला म्हणलं थोडी टेस्ट करून पाग, म्हणलं कशी झाली. त्याने टेस्ट केली वगैरे, म्हणजे एकच नंबर झाली. बरं तेवढ्या दिंडीवाल्यांची गाडी आली. गाडी आल्यानंतर मग थोडे वेळ दिंडीवाली पण आली आणि मग पुढे जाऊन आहे ना मी पण पालखी घेतली आणि पालखी घेऊन आणि इथं घरासमोर ठेवली. त्याच्यानंतर मग सगळ्यांनी घरासमोर मस्त भजन वगैरे केले. भजन वगैरे झाले. त्याच्यानंतर माझं प्रवचन करायला सुरुवात केली. प्रवचन वगैरे झालं. त्याच्यानंतर मग सगळ्यांना भुकास लागले होते. आपण जे जेवण बनवलं होतं मग सगळ्यांना जेवायला बसवलं. सगळ्यांनी पोट भरून वगैरे जेवण केलं आणि मग जेवण करून त्यांनी थोडा आराम केला. आराम करून झालं, पालखीची आरती केली. आरती वगैरे करून त्यांनी पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. मग त्यांना अजून पुढच्या गावाला जायचं होतं. मग त्यांना आपण परत पुढच्या वर्षी तुमची सेवा करण्याची संधी द्या, असाच प्रयत्न करून निरोप दिला. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल ना, लाईक फॉलो नक्की करा. धन्यवाद.